मी पूर्ण दिवस काम करून थकून जाते आई. त्या कामामुळे मला 1 मिनिट पण बसायला भेटत नाही. माझ्याने नाही होणार याच्या पुढे एवढं काम. आता कुठं माझा दुपारचा स्वयंपाक झालाय, आता लगेच रात्रीच्या जेवणाची तयारी करावी लागेल. शिल्पा, मी तुला खूप वेळेस सांगितले मला एखादं काम सांगत जा जेणेकरून तुला मदत होईल त्या कामाची. आई, मला तुमची मदत नाही पाहिजे. जाऊबाई सोबत बरोबरीचं काम पाहिजे. तिची डिलिव्हरी होऊन 1 महिना पूर्ण झालाय. एवढे दिवस कोण आराम करते? ती बोलली होती ना 10-12 दिवस फक्त आराम करते म्हणून. नंतर मी माझं पूर्ण काम करेल म्हणून. आता 30 दिवस होऊन गेले ताई, तरी पण ती उठत नाहीये. शिल्पा, उठलं की सुटलं तू तिच्या पाठीमागे काय लागते? ती का तुझी दुश्मन आहे का? अगं, पूर्ण तिला 9-10 वर्षानंतर लेकरू झालं. तिच्या पाठीमागे काय लागतेस तू? तुला तिची खुशी देखवत नाही का? कदाचित तुम्ही विसरायला आई, ही तिला पहिलं नाही दुसरं लेकरू आहे. आणि स्वतः तिने तिच्या मनाने एवढ्या वर्षानंतर लेकरू केलंय. हे तर तुम्हाला पण माहित आहे आई. तिला पहिली मुलगी होती आणि एवढ्या वर्षानंतर तिने लेकरू का केलं? आणि तसं पण तिला दुसरा लेकरू मुलगाच पाहिजे होता. आणि याचं एहसान मला तुम्ही नका देऊ. तिने पहिलंच लेकरू केलं असतं तर आतापर्यंत फ्री झाली असती. पण त्यांना तर मुलगा पाहिजे होता ना, त्याच्यामुळे त्याने वेळ घेतला. तिने लेकरू 9 वर्षात करू का किती वर्षात करू? तिला तुम्ही सांगा, काम तर बराबरीनच होणार आजपासून.